नमस्कार मित्रांनो. तर डाळिंबाची ही जवळची लागवड आहे आणि सगळ्यात जास्त मला एकच प्रश्न शेतकऱ्यांचा आणि व्हिजिट करणाऱ्यांचा भेडसावतो आणि तो म्हणजे तुम्ही एवढ्या जवळ डाळिंबाची लागवड केली आहे आणि ह्याचा बेनिफिट कसा होणार किंवा मग ह्यांचे त्यांना तोटेच जास्त दिसतात. ठीक आहे, तर त्यांच्या मेंटॅलिटीप्रमाणे शेतकऱ्यांच्या किंवा इथं व्हिजिट देणाऱ्याच्या मेंटॅलिटीप्रमाणे जवळची लागवड डाळिंबाची म्हणले थोडंसं वेगळं विचार करतात. त्यांना तसं जास्त पाहिलेलं नसल्यामुळं किंवा त्यांना जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या हिशोबाने ते ठीक आहे. पण बेसिकली आता मी जवळजवळ अशा आज गोष्टी सांगणार आहे की त्याच्यामुळं तुम्ही 99% क्लिअर व्हाल की जवळ जरी लागवड केली असेल तर त्याचे बेनिफिटच घ्यायचे आहेत. आणि म्हणून जे सायंटिफिकरित्या मी आता तुम्हाला सांगणार आहे की जरी जवळ लागवड केली तरी त्याचं जे काम आहे त्याला कुठल्याही पद्धतीनं अडथळा होत नाही, उलट फायदाच आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात मित्रांनो एक गोष्ट की सूर्यप्रकाश ग्रहण क्षमता. हे सायंटिफिक बघा, सूर्यप्रकाश ग्रहण क्षमता. आता हे झाड आहे तर त्याला आपण काय म्हणायचं, सनलाईट इंटरसेप्शन आणि फोटोसिंथेसिस. ओके, तर ही क्रिया घडत असताना हे झाड आणि हे झाड, तर या झाडाला काहीही अडथळा नाही. तर आपण नियम काय आहे की झाडाची पाने जितका जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतील तितके जास्त अन्न तयार होते. तर हे झाड तेव्हा ह्या झाडाला जरी चिटकलं तरीही त्याचं काम हे चालू राहणार आहे. म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रियेमध्ये जवळ लागवड जरी असेल तर एक झाड दुसऱ्याच्या बोकांडी बसत नाही, त्याच्यामुळं त्याचं काम चालू आहे. म्हणजे हा नियम तर आपण मोडलेला नाही, त्याच्यामुळं त्याचं काम चालू आहे. बरोबर, ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता दुसरी गोष्ट बघूयात, रूट कॉम्पिटिशन आणि म्हणजे डॉर्फिन इफेक्ट म्हणतात त्याला. रूट कॉम्पिटिशन आणि डॉर्फिन इफेक्ट म्हणजे कसं असतं की हे बॉटनीमध्ये आहे. तर एक नियम असा आहे बरं का, जेव्हा झाडाची मुळे एकमेकांच्या जवळ येतात बरं का, तर त्यांची आवाजवी वाढ थांबते. म्हणजे आवाजवी म्हणजे जास्त जी वाढ होते ते थांबते जवळजवळ आल्यामुळं. तर त्याला भरपूर वेळ आहे त्या गोष्टीला, आणि तसं झालं तरी आपल्या फायदेशीरच ते आहे. कारण का, आवाजवी वाढ नकोच आहे आपल्याला ही प्रोडक्टिव्ह ग्रोथच पाहिजे. त्यामुळं आवाजवी वाढ नसलेली चांगलीच आहे, उलट ते आपल्याला बेनिफिटच म्हणून काम करतं आहे. तर हा पण नियम आपल्याला म्हणजे फायदेशीर आहे. ओके, तर ह्या नियमानं आपल्याला तरी नक्कीच तोटा नाही. चला पुढे जाऊन काय होईल, त्याच्यामुळे काय होतं की आवाजवी वाढ न थांबल्यामुळं त्याच्यामध्ये फ्रुटिंग देण्यावरती झाडाचा जास्त भर राहणार आहे. ओके, ह्या नियमामध्ये पण आपण बसतो आहे, काहीही तोटा नाही. आता बघा, जंगलामध्ये ना फॉरेस्ट इकोसिस्टीम कॅनॉपी याच्याविषयी बोलूयात आपण. जंगलामध्ये काय राहतं की कुठलेही झाड आहे ना, हे 10x10, 4x4, 12x12, 15x12 अशा कुठल्याही अंतरावरती नसतं. भरपूर झाड असतात. ओके, त्याला कुठलेही अंतराचा नियम नाही, काय नाही. मग झाड कुठलं वाढत नाही, तर जे लहान झाड असतं ना त्याच्यावरती भरपूर सावली पडते ते वाढत नाही. आणि तिथं काय होतं की त्या कॅनॉपीमुळं इकोसिस्टम फॉरेस्टच्यामुळं कॅनॉपीमुळं ते एकमेकाशी स्पर्धा करतात. मला ऊन मिळतं की तुला, म्हणजे मला जास्त सूर्यप्रकाश मिळतो की तुला, म्हणून ते उंच वाढतात. म्हणजे एक प्रकारची स्पर्धा लागते. या ठिकाणी तसंच होणार आहे मित्रांनो, एकमेकाची स्पर्धा लागणार आहे. त्याच्यामुळं झाड हे खालून जमिनीतून ॲक्टिव्ह राहते नेहमी, तू मोठा की मी मोठा असं होत जातं आहे. त्याच्यामुळं आणि आपण पाण्यामध्ये खाली डोसमार्फत आणि पाण्यामुळे ह्याला कंट्रोल करतो आहे. नायट्रोजन जास्त होऊ देत नाही आणि फॉस्फरसचं प्रमाण आपल्याला पाहिजे तेवढे घेतो आहे. त्यामुळे हे झाड वाढत ग्रोथ होत पूर्णपणे ते आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला करून घेतो आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं अजून गोष्ट दुसरी कुठली होते, आता बघा न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी. म्हणजे कसं होतं की दिलेलं जे खत आहे का नाही ते जवळजवळ 1% वाया जातं मित्रांनो. काय होतं आहे, पुढे जाऊन आपण इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा खताचा ढिगारा आहे. तर या ठिकाणी मध्ये टाकणार आहोत. हे मुळी वगैरे काम करतो आहे आणि पाणी मोकळंच असणार आहे. या ठिकाणी नंतर पाणी सुरू होणार आहे आणि ह्या ठिकाणी बेड होणार आहे. बरोबर आहे, अजून 2 महिन्यानंतर. तर ते होत असताना ह्याच्यामध्ये खत वाया जात नाही, कारण अंतर जवळ आहे. कुठली ना कुठली मुळी या त्या बाजूला असल्यामुळं ते 1% वाया जात नाही.
आणि कमी बजेट जरी असेल आपलं तरी कमी बजेट कमी खतामध्ये ते मुळी मार्फत पोचतं आहे, हे आपल्याला बेनिफिटच आहे. त्याचबरोबर बघा आता सनबर्निंग समजा आता फळं वगैरे लागल्यानंतर बरं का सनबर्निंग आहे, हे झाड जवळ असल्यामुळं म्हणजे वरून खाली सावलीच असणार आहे, त्यामुळे सनबर्निंगसाठी दुसरं काय वरून झाकायची गरज नाही. ओके, अंगावरचे कपडे भरपूर झाले, वरून बुरखा वगैरे गरज नाही. चला, आणि झाड कडक होतं आहे हे ऑटोमॅटिकच, आपण खाली कंट्रोल करतो आहे त्याला नायट्रोजन. त्याचबरोबर याला पाहिजे तेवढं आता फोटोसिंथेसिसचा तर आपण अडथळा आणतच नाही, ह्याला कुठल्या पद्धतीनं फोटोसिंथेसिसचा अडथळा आणत नाही, वरून सूर्यप्रकाश पडतोच आहे, हे अन्नद्रव्य पाहिजे तेवढं अन्न तयार करतेच आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आहेत. आता मायक्रो क्लायमेट सूक्ष्म वातावरण निर्मिती होते बघा, झाडाजवळ असल्यामुळे ना खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते बघा, जीवाणू वगैरे मरत नाहीत, सावली पडतात, मध्ये पण सावली पडणार आहे इथं, त्याच्यामुळं जीवाणू मरत नाहीत आणि खाली मायक्रो क्लायमेट क्रिएट होतं आहे, जे मुळीसाठी चांगलं आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलंही मल्चिंग वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. ओके, हा एक फायदाच आपल्याला. जमिनीची धूप होत नाही, साहजिकच वापसा कंडिशन जास्त राहते, जमिनीची धूप होत नाही, तर हे बेनिफिटच आहे. जेव्हा पावसाळा वगैरे असेल त्यावेळेस आपण पाणी कमी देतो आहे, त्याच्यामुळं वापसा कंडिशन ठेवणं हे आपलं काय काम आहे. कुठल्या म्हणजे वेगळ्या मोसममध्ये आपण वेगळ्या पद्धतीने त्याचं टायमिंग ठरवणार आहोत. उलट जमिनीची धूप न होणं ही चांगली गोष्ट आहे, जीवाणू मरत नाहीत, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. विंड ब्रेक होते, झाड जवळ असल्यामुळं विंड ब्रेक होते, झाडाच्या फांद्या तुटण्याचा पार्टच येत नाही, वारंमध्ये घुसतच नाही. आणि शेवग्याची तुम्ही कशी झाडं बघतात, मध्ये मोकळं असतं पूर्णपणे, है ना, मोकळी सावली, तसंच आपण याला वाढवतो आहे, ग्रोथ करतो आहे, आतमध्ये गर्दी करतच नाही, छाटणी हा पार्ट येत नाही ह्याच्यामध्ये, नॅचरलीच हे आपण वाढवतो आहे. तर आता जे काही थोडंसं होतं सायंटिफिकली, तर बऱ्याच गोष्टी अजूनही पुढे येतील, पण नक्कीच लक्षात आलं असेल तुम्हाला की जवळ जरी झाडं असेल तर आपण त्याच्यावरती कामच असं करतो आहे. आता एक उदाहरणच सांगायचं म्हटलं तर समजा आपण बाजारामध्ये ज्यावेळेस आपल्या मुलांसाठी कपडे घ्यायला जातो, तर कपडे घेताना आपल्या घरातली एखादी महिला वगैरे असेल ना, तर त्यांचं असं म्हणणं असतं की मुलाला थोडंसं मोठा, आता 5 वर्षाचा मुलगा असेल तर 7 वर्षाचा ड्रेस घ्यायचा, कारण कसं आहे तो थोड्या दिवसांनी मोठाच होणारच आहे ना, अशी मानसिकता असते. तर त्याला तो 6-7 महिन्यानंतर वर्षभरानं तो ड्रेस बसेल, शर्ट बसेल बरोबर, तो भाग वेगळा. पण आत्ता सध्या तुम्ही शर्ट घेताय ना, आता डगळा होतो आहे, तर आता डगळा होतो तर त्याला काय अर्थ आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे 6 महिन्यानंतर बाग धरली जाणार आहे. शर्ट आत्ता डगळा होतो आहे, आत्ता फिट्ट बसला पाहिजे, त्या हिशोबानेच घ्यायचा आहे, अशी मानसिकता आहे. लक्षात आलं असेल उदाहरणावरून. तर चला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. धन्यवाद.